मुद्दा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. आज या विषयाला किंवा या लढ्याला आता आंदोलनाचं स्वरूप मिळालेलं आहे. राज्यभरातून खरं तर अनेक धनगर बांधव आपल्याला एक पिवळं वादळ म्हटलं तरी हरकत नाही, पिवळं वादळ सध्या मुंबईत धडकलेलं आहे. दीपक बोराडे जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून उपोषणावरती आहेत. आज देखील त्यांचं उपोषण सुरूच आहे. दीपकजी, कितवा दिवस आहे उपोषणाचा? 8वा दिवस आहे आज उपोषणाचा. आणि आग लागली ना जंगलात तर एका ठिकाणी आग लागते, त्याला वनवा पेटायला बराच काळ जातो. मी 15 तारखेला जालन्याहून निघताना सांगितलं होतं की धनगरांच्या मनामध्ये या दीपकनं आग लावलेली आहे, याचा भडकाव होईल. आणि आता फक्त भडका झाला आहे, वनवा अजून पेटायचा आहे. ही मेंढरं आहेत. एक मेंढरू ज्या दिशेनं गेलं त्या दिशेनं बाकीचे मेंढरं जातात. आता हे मेंढरं मुंबईच्या दिशेने निघालेत. आता महाराष्ट्रातले सगळे मेंढरं मुंबईच्या दिशेने बाजूला जावं. मला सांगा, आरक्षणाचा मुद्दा आहे, इतकी वर्ष लढा देताय तुम्ही, अजूनपर्यंत यश आलं नाही, कारण काय? अजूनपर्यंत यश आलं नाही, किती वर्ष लढा येईल. आता आम्ही थांबणार नाही. आता मला सांगा, धनगर आणि धनगड मधला जो विषय आहे ज्याच्यामुळे सगळा अडथळा निर्माण होतो, हा नेमका विषय काय? फार किचकट विषय नाहीये. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, आणि ती राजकीय इच्छाशक्ती या राजाची आता होईल. राज्याच्या राजानं वचन दिलंय, देशाच्या राज्यानं वचन दिलंय. विषय काय नेमका धनगड आणि धनगर विषय काय? जे 36 नंबरला धनगड आहेत ते आम्ही आहोत. हा स्पेलिंग मिस्टेकचा भाग आहे. इंग्लिशमध्ये आर लिहितात, हिंदीमध्ये ड लिहितात. या राज्यात, या देशात धनगड कुठंच अस्तित्वात नाहीये. एका स्पेलिंग मिस्टेकमुळे धनगर हा एसटी आरक्षणापासून वंचित राहिला. हो ना. दुसरे धनगड या राज्यात, देशात, जगात अस्तित्वात नाहीये. असतील तर कोणी सांगावे, कोणीच नाहीये. मला सांगा, 2014ला जेव्हा भाजपचं सरकार आलं त्याआधी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी पण आश्वासन दिलं होतं का? फडणवीसांनी त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं का? फडणवीस साहेब तर फार जाहीरपणे म्हणाले लाखो लोकांमध्ये की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करतो. त्यात दोष त्यांचा नाही आहे, दोष धनगरांचा आहे. धनगरांनी 12 वर्षात ताकदीनं जाब विचारला नाही त्यांना. आता ती वेळ आलेली आहे. ताकदीने जाब विचारणार. एसटी मधून आरक्षण मिळालं तर धनगरांना काय फायदा होणार, आणि एनटी मधून आहे तर काय तोटा होतो? एसटी म्हणजे अमृत आहे. अमृत माणसाच्या जीवनात काय बदल घडवू शकतं हे सांगायची गरज नाही. आता राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. एसटी साठी 24,000 कोटी, एसटी साठी 22,000 कोटी, आणि धनगरांसाठी जर ओबीसीतला टक्का काढला, ज्या ओबीसी साठी 7,500 कोटी, धनगरांसाठी 100 कोटी येतात. हा फरक आहे. केंद्र पातळीवरती एनटीला अशी स्वतःची ओळख नाही, ओबीसी मधून असं पण तुमचं आहे. आम्ही तेच म्हणतोय ना, संविधानानुसार एसटीत आहे, केंद्राच्या याच्यात ओबीसीत आहे, आणि राज्याच्या याच्यात एनटीसी आहे. ही एकमेव जात असेल या देशातली, अशी दुर्भाग्य. आता आंदोलनाचा लढा काय डिरेक्शन असणार आहे? मनोज जरांगेंनी पण आरक्षणासाठी आंदोलन केलं, त्याच धर्तीवरती तुम्ही त्याच डिरेक्शनमध्ये, त्याच दृष्टिकोनाने तुम्ही आंदोलन करणार आहात? आमचं आंदोलन साधं सरळ आहे. जोपर्यंत आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी होत नाही, फडणवीस साहेब, मोदी साहेब त्यांनी दिलेला शब्द पाळत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईच्या बाहेर जाणार नाही. या मुंबईतून एकतर एसटी आरक्षणाचा निर्णय होईल किंवा माझा मृतदेह बाहेर जाईल. मला सांगा, मगाशी काही लोक मला बोलताना म्हणाले की आता फक्त आम्ही आलोय, पुढच्या वेळेला येताना आम्ही शेळ्या मेंढरा घेऊन येऊ. नाही, मी तेच म्हणतोय. एक मेंढरू ज्या रस्त्यानं लागलं ना, बाकीचे मेंढर त्या वाटेनं त्याच्या मागं जात असतात. आता हे मेंढरांनी मुंबईची वाट धरलेली आहे. हे एवढूशे पण धनगर नाहीत.
0.01% सुद्धा धनगर मुंबईत अजून आलेले नाहीत. माझा तोच मुद्दा आहे. मराठा आरक्षणाचं यश आपण जर पाहिलं काय मराठा समाज एकत्र झाला आणि तो मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आला, पण धनगरांचं तसं दिसत नाही. काय फार आंदोलक आलेलं नाही. धनगर गरीब आहेत, ही तुलना आता मी करत नाही, पण शेळ्या मेंढ्या मागं जाणारा वर्ग, कष्टकरी वर्ग, त्यांना थोडंसं पेटायला वेळ लागतो. ते आता पेटतील, ते सगळे मुंबईकडे येतील. आपल्यासोबत दीपक बोराडे सर होते. धनगर पेटतील, मुंबईकडे येतील असं यांनी म्हटलंय की, आणि हे सुद्धा आंदोलनावरती कारण जोपर्यंत आता आरक्षण मिळत नाही एसटी मधून तोपर्यंत मुंबई कोणी सोडणार नाही असा इशाराच खरं तर दीपक बोराडे यांनी सरकारला दिला. न्यूज 18 मराठी मुंबई.